नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 22 नोव्हेंबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक महत्त्वाचे राजकीय मत व्यक्त केले आहे। त्यांच्या मते मनसे व काँग्रेसची विचारधारा जुळत नसली तरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एकत्र येण्याची गरज आहे। भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्यास आपण सकारात्मक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे। आघाडीत लढण्याबाबत शरद पवारांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भात काढलेला मोर्चा हा मतचोरीच्या संदर्भातला होता। यापूर्वी शरद पवारांनी ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगले होईल असे विधान केले होते। त्यामुळे मनसेला महाविकास आघाडी सोबत घेण्याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप केला आहे। मुंबईतील मुर्जी पटेल यांनी शिंदे यांचा फोटो बॅनरवर न लावता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो वापरले असे उदाहरण त्यांनी दिले। मुर्जी पटेल हे आजही भाजपचे सरचिटणीस असल्याचे दानवेंनी नमूद केले। संजना जाधव यांच्यासारख्या नेत्यांचाही त्यांनी उल्लेख केला, ज्या शिंदे सेनेच्या नाहीत असे ते म्हणाले। एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक लोक हे भाजपचे उमेदवार असल्याचे दानवेंनी म्हटले। सध्याचा शिंदे गट म्हणजे केवळ एक फुगा असून तो फुगा कधीही फुटू शकतो असा दावाही दानवेंनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संबंधांवर सध्या अनेक चर्चा सुरू आहेत। विविध सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांच्या देहबोलीतून आणि कृतीतून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत। अशातच सामना वृत्तपत्राने शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार आहे असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका करण्यात आली आहे। तर भाजप एकनाथ शिंदे यांना कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही आणि शिंदेंना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, मात्र त्याआधी आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का दिलाय। मागाठाणेमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील शिवसैनिकांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केला। हा शिंदे आणि प्रकाश सुर्वे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। ते शिवसेना शिंदे गटात आहेत। भाजपा आणि गद्दार किती ढोंगी आहेत हे आता लक्षात यायला लागलंय। ही लढाई सोपी नाही। तुम्ही एका जोशात आहात, जोशात असलं पाहिजे, पण डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा। भाजप कपट कारस्थान करणारा पक्ष आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर आहेत। शुक्रवारी आपल्या संबोधनात त्यांनी सभ्यता, समाज आणि राष्ट्रशक्ती याचा उल्लेख केला। या दरम्यान मोहन भागवत म्हणाले की आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे, त्यात हिंदू समाज राहणार आहे। जर हिंदू राहिला नाही तर जग राहणार नाही। परिस्थितीचा विचार सर्वांनी करावा लागेल। परिस्थिती येते जाते। जगातील सगळ्या देशांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आली। काही देश त्यात समाप्त झाले। युनान, इजिप्त आणि रोमा सगळे संपले असं भागवत म्हणाले। मुंबईकरांची लाईफलाईन असलेली, लाखो लोकांना रोज इच्छित स्थळी पोहोचवणारी लोकल सेवेला जरा विश्रांतीची, दुरुस्तीची आणि देखभालाची गरजही असतेच। यामुळे मुंबईतल्या लोकल सेवेच्या मार्गांवरून अर्थात मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर वेळोवेळी मेगा ब्लॉक केला जातो। तसाच ब्लॉकचा थांबा शनिवारी रात्री घेतला जाणार आहे। हार्बर मार्गावरील पनवेल येथे विविध अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी रात्री 12 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। या ब्लॉकमुळे बेलापूर पनवेल लोकल सेवा उपलब्ध नसेल। हा मेगा ब्लॉक शनिवारी रात्री 10:55 ते रविवारी सकाळी 11:55 असणार आहे। तर पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सेवा बेलापूर, नेरूळ, वाशी तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा नेरूळ, वाशी येथे रद्द केल्या जाणार आहेत।
खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने सध्या ते सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत। त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे। असे असले तरी राज्यातील राजकारणात काय काय घडतंय याकडे त्यांचं बारीक लक्ष आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे सोबत असेल तर आम्ही ठाकरेंची युती करणार नाही असे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर आता संजय राऊत सक्रिय झाले आहेत। त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक पोस्ट देखील शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी ठाकरे गटाची भूमिका थेट सांगून टाकली आहे। दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसे पक्षाला आघाडीत घेणार नाही असे मुंबई काँग्रेसचे मत आहे। हा काँग्रेस पक्षाचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो, परंतु शिवसेना आणि मनसे हे आधीच एकत्र आले आहेत। लोकांची हीच इच्छा आहे असे संजय राऊत यांनी थेटपणे सांगून टाकले। मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे। मुंबईतील स्थानिक नेतृत्वाला मनसेसोबत आघाडी करायची नाही असे मुंबई काँग्रेस अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले होते। तर पालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचे संकेत पण देण्यात आले होते। मात्र आता काँग्रेसमध्ये मनसे सोबत जाण्यावरून दोन मतप्रवाह असल्याचे पाहायला मिळत आहे। कारण काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मनसे सोबत जुळवून घेण्याविषयीचे संकेत दिले आहेत, परंतु काँग्रेसच्या या दोन मतप्रवाहावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जहरी टीका केली आहे। काँग्रेस हा अमिबा सारखा असल्याचा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला। सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा कोरा चित्रपट आशा याचा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे। बाई अडले म्हणूनच नडले या प्रभावी डायलॉगसह हा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे। यामध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे। येत्या 19 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापत झाली होती। सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात तिसऱ्या वनडेमध्ये त्याच्या स्पिनिनलला इंजरी झाली। कॅच पकडताना ही दुखापत झाली। त्याला ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात दाखल करावं लागलं। इंटरनल ब्लिडिंगमुळे श्रेयसचं ऑपरेशनही करावं लागलं। आता श्रेयस त्याच्या दुखापतीमधून सावरतोय, परंतु क्रिकेट ग्राउंडवर त्याच्या पुनरागमनासाठी त्याच्या चाहत्यांना अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे। येत्या 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 वनडे सामन्यांची सिरीज सुरू होत आहे। यात श्रेयस अय्यरला टीममध्ये स्थान मिळण्याची अजिबातच शक्यता नाही। मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रेयस अय्यरला अजून कमीत कमी 3 महिने तरी मैदानाबाहेर राहावं लागणार आहे।